लातूर शहरात लातूर पोलिसांचं मिशन ऑल आउट. लातूरमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांचा मोठा ऍक्शन मोड पाहायला मिळाला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरात ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलंय. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून वाहतूक नियम मोडणाऱ्यावर देखील पोलिसांनी आपला बडगा उगारलाय. लातूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी अचानक धडक मोहीम हाती घेतली असून गांधी चौक, शिवाजीनगर, विवेकानंद चौक आणि MIDC या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी नाकेबंदी करण्यात आली आहे. या मोहिमेत केवळ गुन्हेगारावरच नाही तर बेशिस्त वाहन चालकावर देखील कडक कारवाई करण्यात आली असून विशेषतः फटाका सायलेन्सर लावलेल्या बुलेट, ट्रिपल सीट फिरणारे तरुण आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. MIDC आणि शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून काही वाहने डिटेनही करण्यात आली आहेत. केवळ नाकेबंदीच नाही तर शहरातील ट्युशन एरिया आणि वर्दळीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. तडीपार गुन्हेगार आणि रेकॉर्डवरील आरोपीची झाडाझडती यावेळी घेण्यात आली आहे. यापुढे देखील अशा मोहिमा सुरूच राहतील असा इशारा पोलिसांनी दिलाय. तर लातूरकरांनो, सुरक्षित राहा आणि नियमांचं पालन करा, कारण पोलीस आता ऑल आउट मोडमध्ये आहेत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. लातूर शहरातील जे मुख्य गजबजलेले भाग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ट्युशन एरिया आहे. त्याचसोबत इतरही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे वर्दळीची ठिकाणे आहेत अशा ठिकाणी गर्दी करून बसणारे मुलं, ट्रिपल सीट फिरणारी, सायलेन्सर काढून आवाज करत फिरणारी, गोंगाट करणारी किंवा स्थानिक नागरिकांना उपद्रव मूल्य असलेल्या मुलांविरुद्ध किंवा अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याकरता आणि एकत्रित कारवाई करण्याकरता शहर स्तरावर ऑपरेशन ऑल आउट हे आम्ही गेले 4 ते 5 दिवसांपासून राबवत आहोत. यामध्ये रात्रीच्या वेळी सरप्राईज नाकाबंदी लावणे, त्यामध्ये अशा एरियामध्ये फिरणाऱ्या मुलांवर कारवाई करणे, त्या गाड्यांवर कारवाई करणे, त्या जर गाड्यांचा आवाज जास्त होत असेल तर त्याच्यावर ध्वनी प्रदूषणाचे खटले दाखल करणे आणि या पद्धतीने जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ते चेक करणे, अशा पद्धतीचं एकत्रित चारही पोलीस स्टेशनच्या स्तरावर मिळून, तसेच त्यामध्ये DBचे अंमलदार असतील, ट्रॅफिकचे अंमलदार असतील, यांना सोबत घेऊन एकत्रित असं ऑपरेशन ऑल आउट आम्ही शहरामध्ये राबवत आहोत. नागरिकांना आवाहन असेल की आपल्या भागामध्ये जर असे अप्रिय घटना करणारे मुले किंवा तरुण व्यक्ती आढळल्या तर त्याबाबतची पोलिसांना माहिती द्यावी. या सरप्राईज ऑपरेशनमध्ये, ऑल आउट ऑपरेशनमध्ये आम्ही सर्व भाग शहरातील कव्हर करणार आहोत. त्यासोबत जो रिंग रोडचा परिसर आहे त्यामध्ये देखील रात्रीच्या वेळी जी मुले घोळके करून थांबतात अशा मुलांविरोधात देखील कारवाई आम्ही करत आहोत. गेले 3 दिवसामध्ये जवळपास 150 वाहनांवर दंड आकारण्यात आलेला आहे. ज्या वाहनांचे सायलेन्सर आवाज करणारे होते असे सायलेन्सर्स देखील काढून घेण्यात आलेले आहेत आणि पुढील काळामध्ये ही कारवाई सातत्याने करण्यात येईल. Thanks for watching Ekmat Digital.